पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, मार्गदर्शक तत्व. तर ह्या मार्गदर्शक तत्वांना डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. काय नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य? तर हा मुद्दा सुद्धा याच्यावरती प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारला गेलेला आहे. जनरली मार्गदर्शक तत्वांचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मात्र असं वर्गीकरण त्याच्या आशयावरून आहे. राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीचं वर्गीकरण दिलेलं नाही. ओके, राज्यघटनेत असं वर्गीकरण नाहीये ते. आता 3 भाग कुठले कुठले? तर एक आहे सामाजिक, एक आहेत गांधीवादी, आणि तिसरे कुठल्या प्रकारचे तर उदारमतवादी, बुद्धिवादी. अशा 3 प्रकारची मार्गदर्शक तत्व राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहेत. आता ह्या मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय बघा, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे. वरती इथं काय होतं, मूलभूत अधिकारांचं काय होतं, राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेला चालना देणे. इथं आहे सामाजिक आर्थिक लोकशाहीला चालना देणे. तर अंमलबजावणीसाठी जेव्हा मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होतं तेव्हा त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला कोर्टामध्ये अपील करता येत नाही. ओके, म्हणजेच काय, तर मार्गदर्शक तत्वांच्या पालनाचं राज्य आणि त्याच्या अधिकारांवर जे आहे ते नैतिक बंधन आहे. त्यांच्या पालनाचं कसलं बंधन? नैतिक बंधन आहे. तर मिनर्वा मिल्स खटला एक झालेला होता 1980 मध्ये. ओके, मिनर्वा मिल्स. तर मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, तर मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क, तर हे दोन घटनेच्या संतुलनावर, ह्या दोघांच्या संतुलनावरती घटना उभी राहिलेली असं मिनर्वा मिल्स मध्ये सांगितलेलं होतं. ओके, तर पुढचा मुद्दा आहे बघा, मूलभूत कर्तव्य. ओके, आता मूलभूत कर्तव्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. ओके, मूळ घटनेत ही मूलभूत कर्तव्य नव्हती, नंतर ती ऍड केलेली आहेत. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ही मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली होती घटनेमध्ये. ठीक आहे. तर 1975 ते 77च्या दरम्यान, आणीबाणीच्या दरम्यान एक स्वर्णसिंग समिती अपॉइंट केली होती काँग्रेस सरकारने. ओके, तर त्या समितीच्या शिफारशीवरून ही मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये ऍड करण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती केली. तर ह्या 42वी घटना दुरुस्ती 1976 ने काय केलेलं आहे, तर एकूण 10 तत्व घटनेमध्ये ऍड केलेली होती. 10 तत्व. ठीक आहे. नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं कर्तव्य घटनेमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. कितवं? 11वं कर्तव्य. ठीक आहे. तर भाग 4A मध्ये ही एकूण 11 मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर ह्यांचं पण उल्लंघन झालं तर याच्यामध्ये कोर्टात जाता येत नाही त्यांच्या रिएन्फोर्समेंटसाठी, जसं डीपीएसपी साठी जाता येत नव्हतं, म्हणजे मार्गदर्शक तत्वांसाठी जाता येत नाही तसंच. ओके, आता पुढचं वैशिष्ट्य आहे त्याचं, ते घटनेचं म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आता धर्मनिरपेक्ष, ओके, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर पहिली गोष्ट तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार हा शब्द ऍड केलेला आहे. भारतामध्ये घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष असं देऊन सुद्धा भारतीय राज्यघटनेला धर्मनिरपेक्षता लागू होत नाही बघा. धर्मनिरपेक्षता काय आहे? पहिली गोष्ट तर धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे काय, तर कुठल्याही धर्माचं पालन न करणे. ओके, मात्र भारतीय राज्यघटनेचं स्वरूप हे धर्मनिरपेक्षता नसून हे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं आहे बघा. म्हणजेच काय, तर भारतीय राज्यघटनेचा किंवा भारतीय राज्यव्यवस्थेचा कुठलाही एक अधिकृत धर्म नाहीये, तर सर्व धर्म हे भारताचे अधिकृत धर्म आहेत. ओके, मग सर्व धर्म अधिकृत धर्म असणं म्हणजेच काय, तर सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्ष असणं म्हणजेच काय, तर कुठलाही धर्म अधिकृत धर्म नसणं. पण ही व्याख्या निगेटिव्ह नाहीये, तर ती पॉझिटिव्ह आहे. म्हणून भारताच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता लागू होत नाही, तर तिथं सर्व धर्म समभाव लागू होतो. ओके, मग तीच आहे बघा, सर्व धर्मांना समान सन्मान किंवा सर्व धर्माचे समान रक्षण, हे त्याची व्याख्या आहे भारतामधली. तर घटनेच्या अगोदर म्हणजे ब्रिटिशांचं राज्य जेव्हा इथं होतं तेव्हा भारतामध्ये सांप्रदायिक मतदारसंघ होते. हे सांप्रदायिक मतदारसंघ नंतर काय केले तर रद्द केलेले आहेत. ओके, 1909, 1919 आणि 1935च्या कायद्यानं हे सांप्रदायिक मतदारसंघ देण्यात आलेले होते किंवा धार्मिक मतदारसंघ होते. ठीक आहे, धर्माच्या आधारावर असणारे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण किंवा प्रतिनिधित्व दिलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा. एससी एसटी ला जे काही दिलेलं आरक्षण आहे तर ते फक्त 10 वर्षांसाठीच दिलेलं होतं. 10 वर्षांसाठी तरतूद आहे त्याच्यामध्ये. दर 10 वर्षानंतर मात्र त्याच्यामध्ये काय होते, घटना दुरुस्ती होत असते. ओके, आता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, पुढचं वैशिष्ट्य. तर धर्म, वंश, लिंग, जन्म, संपत्ती, साक्षरता ह्याच्यानुसार मतदानामध्ये भेदभाव केला जात नाही. स्वातंत्र्यपूर्वची परिस्थिती कशी होती ह्या 1935च्या कायद्यानुसार, तर कर, संपत्ती आणि शिक्षण हे 3 निकष होते ज्याच्यावरती एखाद्या व्यक्तीला मतदान केलं म्हणजे करण्याचा अधिकार दिलेला होता. मात्र भारतीय राज्यघटनेने काय केलेलं आहे,
सरसकट सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यासाठी फक्त एकच निकष आहे तो म्हणजे वयोमर्यादा. तर वयोमर्यादा मूळ घटनेत किती होती बघा, 21 वर्ष होती. नंतर ती काय केली, 18 वर्ष करण्यात आलेली, 3 वर्ष कमी केली. कुठल्या 61व्या घटना दुरुस्ती 1988 न हा बदल केलेला आहे राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये. अंमलबजावणी त्याची 1989 पासून चालू झालेली आहे. ओके. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतंत्र संस्था. पुढचं वैशिष्ट्य स्वतंत्र संस्था आहे. तर त्याच्यामध्ये बघा निवडणूक आयोग आहे, संसद आहे, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ह्यांच्या निवडीसाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोग आहे. ओके, स्वतंत्र संस्था. त्याच्याबरोबर अखिल भारतीय सेवातील सदस्यांच्या निवडीसाठी UPSC आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. तर वेगवेगळ्या संस्थांच्या द्वारे कॅग आहे की जे केंद्रात आणि राज्याच्या ऑडिटचं काम करतं. ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या द्वारे हा कारभार चालवला जातो. ठीक आहे. तर इथं बघा इथं जी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराशी संबंधित जी काही संस्था आहे ती फक्त इथं निवडणूक आयोग म्हणून दिलेली आहे. बाकीच्या संस्था खाली येतील. ओके, इथं कॅग आली बघा आता. कॅगचं काम काय? कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. तर त्याला कंट्रोलर म्हटलेलं आहे, त्याला कंट्रोलर म्हटलं नाही. मग तसं का केलेलं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर मग हा कॅग काय करतो? केंद्र आणि राज्यांचं लेखापरीक्षणाचं काम करतो. केंद्र आणि राज्यांचं लेखापरीक्षण. तर कॅगलाच काय म्हणतात? तर सार्वजनिक निधीचं संरक्षक म्हणतात. ओके. कुठल्या क्षेत्रावरती किती खर्च झाला, तो तिथं करण्याची आवश्यकता होती का नाही, तर हे सगळ्या गोष्टी बघण्याचं काम कोणाचं असतं? कॅगचं असतं. ओके. तर पुढे बघा, पुढे आहे UPSC. आता UPSC चं काम काय आहे बघा. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC काय करते? तर अखिल भारतीय सेवांमध्ये ज्या ज्या सेवा येतात तर त्यांच्या संबंधी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही UPSC ची असते. अखिल भारतीय सेवा असतील किंवा केंद्रीय सेवा असतील, या सगळ्यांच्या परीक्षा कोण कंडक्ट करतं? UPSC. मग अखिल भारतीय सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा येते ज्याला आपण IAS म्हणतो, भारतीय पोलीस सेवा येते आणि भारतीय वन सेवा येते. ओके. ब्रिटिश काळामध्ये जे नागरी सेवकांची नियुक्ती केली जात होती ती कशा पद्धतीनं? तर कंपनीचं जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं त्याच्या मार्फत ती नियुक्ती केली जात होते. नंतर सुरुवातीला त्याचं नाव होतं चार्टर्ड सिव्हिल सर्व्हिसेस, नंतर त्याचं नाव झालं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. ओके, भारतीय नागरी सेवा असं त्याचं नाव झालं. तर 1947 मध्ये काय झालं? ICS ची जागा घेतली IAS ने, IP म्हणजे इंडियन पोलीसची जागा घेतली IPS ने, आणि मग 1963 मध्ये एक आधुनिक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आली. तिचं नाव होतं भारतीय वन सेवा. ओके, तिसरी सेवा कधी? 1963 ला आली. 1966 मध्ये ती अस्तित्वात आली. 63 ला संमत झाली, 66 ला अंमलात आली. भारतीय वन सेवा होती ती. आता IAS जे कॅडर नियंत्रण आहे तर ते कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाद्वारे त्याचं नियंत्रण केलं जातं. त्याचं जे काही संपूर्ण जे काही IAS शी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या. ओके. IPS आणि IFS शी संबंधित जे काही नियुक्त आहेत किंवा त्यांचं जे कॅडर नियंत्रण आहे, IPS चं कोणामार्फत केलं जातं? गृह मंत्रालयामार्फत केलं जातं. आणि IFS जे आहे ते पर्यावरण मंत्रालयामार्फत. इकडे गृह मंत्रालय आणि इकडे पर्यावरण मंत्रालयामार्फत. IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे बरं का. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, सॉरी, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. इंडियन फॉरेन सर्व्हिस जे आहे तर ते केंद्रीय सेवा आहे. ओके. तर ते परराष्ट्र मंत्रालयामार्फत तिचं कॅडर नियंत्रण केलं जातं. ठीक आहे. आता UPSC चं काम काय आहे? तर अखिल भारतीय सेवा आणि वरिष्ठ सेवांमध्ये भरतीसाठी परीक्षा घेणे आणि राष्ट्रपतीला शिस्तभंगासाठी सल्ला देणे. आता हे जे सेवेतले अधिकारी आहेत, केंद्रीय सेवा किंवा अखिल भारतीय सेवा, तर या सेवांमधल्या सदस्यांच्या शिस्तभंगाविषयी ते राष्ट्रपतींना सल्ला देतात. त्याच्यानुसार राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतो. हे आपण अखिल भारतीय सेवेचं वैशिष्ट्य पण बघितलं होतं. अखिल भारतीय सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय सेवा हे एकात्मक पद्धतीचे वैशिष्ट्य आहे का संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. जसं UPSC आहे त्याच पद्धतीने काय SPSC आहे म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. ओके, UPSC प्रमाणेच त्याचं काम आहे. पुढचा मुद्दा म्हणजे त्रिस्तरीय सरकार. ओके, त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तर. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला घटनेमध्ये फक्त 2 स्तर होते. ओके, केंद्र आणि राज्य अशा 2 प्रकारचे स्तर होते. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं? तर याच्यामध्ये तिसरा स्तर ऍड करण्यात आलेला आहे. 73 आणि 74 नुसार. जगामध्ये अशी कुठलीच व्यवस्था नाही की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 3 स्तर आहेत. मॅक्झिमम 2 स्तरापर्यंतची व्यवस्था आहे. ओके. तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 म्हणजे पंचायतींचा भाग 9 ऍड केलेला आहे. हे 73 नुसार. आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे तर भाग 9A म्हणजे नगरपालिकांचा भाग ऍड केलेला आहे. परिशिष्ट आपण मगाशीच बघितलं होतं. परिशिष्ट 11 आणि परिशिष्ट 12 अनुक्रमे आहे 73 आणि 74 साठी. ओके. 4 भाग आणि 4 परिशिष्ट ऍड केलेली होती, ही गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके.
पहिल्या चॅप्टर मध्ये दुसऱ्या चॅप्टरच्या पहिल्या पार्ट मध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे बघा सहकारी संस्था. ओके, तर सहकारी संस्थांना 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार घटनात्मक दर्जा देण्यात आलाय. ठीक आहे, तर ह्या सहकारी संस्थांना चालना देणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं कलम 43B मध्ये नमूद करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि त्या संबंधीचा एक शीर्षक असणारा जो भाग ऍड केलेला आहे, तर तो भाग कुठला आहे? 9B आहे. ओके, तो 9B ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. तर आता घटनेवर काही लोकांनी टीका केलेली आहे. घटना समितीतले काही सदस्य होते किंवा काही घटना तज्ञ होते, तर त्यांनी टीका केलेली आहे. जनरली मुख्य परीक्षेला पडते, अदरवाईज फारसं याचं काही इम्पॉर्टन्स नाहीये. ओके, फक्त परीक्षेपुरतं वाचून गेला तरी चालेल किंवा व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून ठेवलं तरी चालेल. ओके, तर आता सूची, पुढचा वैशिष्ट्य आहे आपलं ते म्हणजे सूची. तर आता सूची बघा, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या सूची दिलेल्या आहेत. सूची, ओके, म्हणजे 3 प्रकारचे विषय आहेत. तर कुठल्या सूची आहेत? केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, अशा 3 प्रकारच्या सूची आहेत. आणि ह्या सूच्यांमधले जर सध्याचे विषय बघितले तर केंद्र सूचीमध्ये एकूण 98 विषय आहेत, राज्य सूचीमध्ये 59 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय आहेत. ओके, केंद्र सूचीतले विषय म्हणजे याच्यावरती 98 विषय असे आहेत की ज्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार राज्यांना, केंद्र सरकारला आहे. ओके, 59 प्रकारचे असे विषय आहेत की ज्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार राज्यांना आहे आणि 52 प्रकारचे विषय असे आहेत की ज्याच्यावर केंद्र आणि राज्य ह्या दोघांना सुद्धा कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, ह्या सूची म्हणजे कायदा करण्याचे हे अधिकार क्षेत्र आहे. ओके, त्याच्यानंतर जे येतं म्हणजे घटनेतल्या भाषा. तर घटनेमध्ये सुरुवातीला फक्त 14 भाषा होत्या. नंतर सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर एकूण 22 भाषा राज्यघटनेमध्ये आहेत. ओके, मग ह्या 22 भाषांसाठी काय केलेले, तर 4 घटना दुरुस्त्या केल्यात. एकूण 8 भाषा त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत वेगवेगळ्या घटना दुरुस्तीनुसार. तर ते कुठल्या कुठल्या आहेत बघा, तर 21वी घटना दुरुस्ती 1967 जर बघितलं आपण, तर त्याच्यानुसार सिंधी भाषा ऍड केली राज्यघटनेमध्ये. 71व्या घटना दुरुस्ती 1992 नुसार मनेको म्हणजे मणिपुरी, नेपाळी आणि कोकणी या 3 भाषा ऍड केल्यात. कुठल्या? मनेको, मणिपुरी, नेपाळी, कोकणी. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार बघितलं तर बीडीएमएस ऍड केलेलं आहे. बीडीएमएस म्हणजे काय? बोडो, डोंगरी, एम म्हणजे मैथिली आणि एस म्हणजे संथाळी, अशा टोटल 4 भाषा ऍड केल्यात बीडीएमएस. आणि 96वी घटना दुरुस्ती 2011 नुसार, 96वी घटना दुरुस्ती 11 नुसार जी ओडिसाची जी भाषा होती ओरिया, तर तिचं नाव बदलून ओडिया असं केलेलं आहे. ओरियाचे काय केलंय? ओडिया असं केलेलं आहे. ओके, तर पुढचा मुद्दा आहे बघा, पुढचं वैशिष्ट्य राज्यघटनेचं की जमीन सुधारणा विषयी आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी राज्य सरकारचे आणि इतर बाबींविषयीचे संसदेचे कायदे. ओके, तर सुरुवातीला एकूण 13 कायदे होते. सध्या जर बघितले तर एकूण 282 कायदे आहेत. ओके, आणि हे परिशिष्ट 9 मध्ये हे सगळे कायदे आहेत. 282 कायदे कुठे आहेत? परिशिष्ट 9 मध्ये. आणि हे परिशिष्ट 9 जे आहे तर ते पहिल्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं होतं. ओके, तर हे परिशिष्ट ऍड करण्यामागचं आणि त्याच्यामध्ये हे 282 कायदे टाकण्यामागचं उद्दिष्ट काय होतं, तर मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविषयी कायद्यांच्या न्यायिक परीक्षणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं हे 9वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं. ओके, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणारा जर एखादा कायदा केला तर न्याय व्यवस्था काय करते? त्याचं पुनर्परीक्षण करते. ओके, आणि तो कायदा मूलभूत अधिकार आणि संविधानाला सुसंगत आहे का नाही ते बघते. मग काही वेळा काय होतं की असे काही कायदे बनवले जातात, उदाहरणार्थ आरक्षण. ओके, असे काही कायदे बनवले जातात की ज्याच्यामुळे राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचं किंवा पूर्ण राज्यघटनेचं उल्लंघन होतं किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं. मग अशा वेळी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय करेल, तर तो कायदा बाद ठरवते. तर या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या कायद्यांना न्यायिक परीक्षणापासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांना संरक्षण देण्यासाठी हे 9वं परिशिष्ट संसदेने काय केलंय? घटने दुरुस्तीद्वारे ऍड केलेलं आहे. तर ती पहिली घटना दुरुस्ती केली होती त्याच्यासाठी. मात्र गंमत अशी आहे की सुप्रीम कोर्टने त्याच्यावरती पण एक तोडगा काढला. ह्या 9व्या परिशिष्टावरती पण तोडगा काढला. काय सांगताय सुप्रीम कोर्ट? तर जे 24 एप्रिल 1973 ही जी तारीख आहे, ओके, तारखेचं खूप महत्व आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने. कारण या तारखेलाच एक प्रसिद्ध खटला होऊन गेला होता, केशवानंद भारती खटला. आणि या 24 एप्रिल 1973 रोजी या केशवानंद भारती खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टने दिलेला होता. ओके, तर मूलभूत अधिकाराशी संबंधित हा खटला होता. आणखी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. ठीक आहे, तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की 24 एप्रिल 1973 नंतर
जे काही कायदे येतात ह्या 9व्या परिशिष्टामध्ये, तर त्यांचं सुद्धा न्यायिक पुनर्विलोकन करता येणार आहे. त्यांचं सुद्धा न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं. ओके. कधी सांगितलं? 2007 मध्ये हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं. तारीख बघा, तारीख महत्वाची आहे. 24 एप्रिल 1973 नंतर. ओके. मग जमीन सुधारणा संबंधीचं कलम बघा, कलम 31 ऍड केलेलं आहे. ओके. आता हा चार्ट जो आहे, तर तो हा चार्ट सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे बघा. ओके. का महत्वाचा आहे चार्ट? तर याच्यामध्ये घटनेचे स्रोत दिलेले आहेत. ओके. म्हणजे कुठल्या देशाकडून आपण कुठली गोष्ट स्वीकारलेली आहे, तर त्याच्याशी संबंधित या चार्ट मध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. ओके. तर व्हिडिओ पॉज करून हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. हा चार्ट परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. वन लायनर क्वेश्चन येऊ शकतो किंवा याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. व्हिडिओ मी हळूहळू खाली घेतो, तर हा व्हिडिओ पॉज करा आणि हा जो चार्ट आहे तर तो नोट डाऊन करून ठेवा. खूप महत्वाचा चार्ट आहे. ओके. इथं काही घटना समितीविषयी काही लोकांची मतं दिलेली आहेत, जे ऑलरेडी आपण काही ह्याच्यातली बघितलेली होती. ठीक आहे. खालचा मुद्दा आहे बघा, राज्यघटनेचे परिशिष्ट. तर एकूण 12 परिशिष्ट याच्यामध्ये आहेत. ओके. किती? एकूण 12 परिशिष्ट. तर प्रत्येक परिशिष्ट म्हणजे पहिल्या परिशिष्टामध्ये कुठली गोष्ट येते, दुसऱ्या परिशिष्टामध्ये कुठली गोष्ट येते, तर ही गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली आहे. तर हा चार्ट पाठ करायचा आहे. चार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. ओके. चार्ट हळूहळू व्हिडिओ पॉज करत चला आणि चार्ट नोट डाऊन करत चला. ओके. परीक्षेला विचारली जाणारी इन्फॉर्मेशन शुअरली वर्षामध्ये जेवढ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि शेवटचा चार्ट आहे तो बघा, राज्यघटनेचे भाग. तर एकूण 22 भाग राज्यघटनेमध्ये आहेत. ओके. तर प्रत्येक भागानुसार त्याची मी नोंद इथे केलेली आहे. तो नोट डाऊन करून घ्या. हे चार्ट, हे तीनही चार्ट खूप महत्वाचे आहेत. याच्यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर इथं आपला जो राज्यघटनेचं जे वैशिष्ट्य आहे, तर हा जो टॉपिक आहे, तर तो इथं हा टॉपिक संपलेला आहे. जर कुणाला काही डाऊट्स असतील तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. तोपर्यंत मी सागर डोबल तुमची रजा घेतो. धन्यवाद.